मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे शनिवार, श्रावणी शनिवार, आणि मी आणि तेजस कदम, तेजस कांबळे, आज नेहमीच चुकतो। तेजस कदम आपला अजून एक मित्र आहे आणि हा तेजस कांबळे जो आपल्याला वारीला भेटला होता तो, आणि मी चाललो बुळेश्वरला। गणपती जवळ आलेत, आता गणपतीला मोजून उरलेत 28 दिवस। तर आम्ही बुळेश्वरला चाललो आहे गणपतीसाठी काही भेटतं का बघायला, आणि मला एक मेटलचा उंदीर बघायचा आहे, तो बघायला चाललो आहे। तर तेजसला पण गणपतीसाठी काहीतरी खरेदी करायची होती, तर आम्ही आज चाललो मार्केट फिरायला। तर आम्ही आमची खरेदी पण करणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे मार्केटमध्ये गणपतीसाठी किंवा गणपतीच्या डेकोरेशनसाठी काय काय वस्तू भेटत आहेत त्या। आपण काय प्रत्येक सिंगल व्हिडिओ नाही करणार आहोत, आपण मार्केट दाखवणार आहोत, कुठल्या एरियामध्ये काय काय मिळतं ते, कारण एक सिंगल कवर करायला गेलं तर खूप वेळ लागेल। तर आपण निघतोय आता, तेजसची वाट बघतोय मी, तेजस आला की आपण निघू। तर हा व्हिडिओ मी आता सुरू करतो, पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, महत्त्वाची माहिती मिळाली तर तुम्हाला पण उपयोगात येईल। तर चला जाऊया आता, जसं तेजस येतोय ते, तेजस आलाय, तेजस फुल तयारीत आलाय। कुठे चाललायस? हा, तेजस भेटला इकडे आपल्याला, आता चाललो आम्ही दोघं। कुठे आले? बुळेश्वर आणि मंगलदास मार्केट। गणपतीचं काय काय आले ते मी त्यांना आता व्हिडिओमध्ये सांगितलं त्यांना, काय सिंगल शॉप नाही दाखवणार, आम्ही प्रॉपर मार्केट कुठे आहे, कुठल्या वस्तू कुठल्या मार्केटला भेटताय तो एरिया सांगणार आहोत। सगळा तोच एरिया आता फिरणार आहोत आपण। नवीन काय काय व्हरायटी झाले ते पण बघूया, गणपतीच्या डेकोरेशनचं वगैरे। चला तर मी व्हिडिओ बघतच राहा, तुम्ही तुझे तुम्हाला अपडेट मिळत राहतील। आणि आता त्याला पण सांगतो, तुझा तो व्हिडिओ चालू कर, त्याचं पण चॅनल आहे, त्याला आधी चालू कर दे, मग आपण चॅनलचा तुम्हाला अपडेट देऊ व्हिडिओमध्ये। आपला मित्र नितीन चव्हाण भेटलाय, त्याला कॉल केला होता, घरीच होतो तो, पण चाललेला मरीन लाईनला बोरवलीला। त्याला बोललो की या डब्याला आम्ही तिथे, तो आलाय बरोबर। आणि चेहरा दाखव, एवढा लाजतो कशाला? हो का, तो व्हिडिओला लाजतोय, मध्ये कुठेतरी कॅप्चर होईल, तो टेन्शन घेऊ नये। आम्ही आता जी ट्रेन पकडून आलेलो ती डायरेक्ट चर्चगेट होती, मुंबई सेंटरवरून। आम्ही आता आलो चर्चगेटला, दिसेल तुम्हाला चर्चगेट स्टेशन, खूप वर्षानंतर आलो आहे। आणि आता आम्ही पूर्ण बाजूची ट्रेन पकडून मरीन लाईन्सला रिटर्न चाललो आहे, आणि ती ट्रेन डायरेक्ट होती चर्चगेटपर्यंत, आणि आता पुन्हा डायरेक्ट मुंबई सेंटरवरपर्यंत फास्ट आहे। तर आधी जाऊया आपण मरीन लाईन्सला। आणि आत्ता इथे तर तुम्हाला कळणार नाही, पाऊस खूप जोरात आला आहे, बघू आता कसा माहोल आहे पावसाचा। पण तेजसला बघूया काय पावसातून फिरायचं ना, फिरणार ना। या मागे माणूस दिसतोय का? हा बघा, नितीन चव्हाण। नंतर मरीन लाईन्सला उतरलोय, दिसेल तुम्हाला मरीन लाईन्सच्या दुसरं पाऊस कमी आहे। आता आम्ही सध्या चाललोय गावा मार्केटच्या दिशेने, तिथून पुढे मार्गस्थ होणार आहोत आम्ही बुळेश्वरला। लोहार चाळीत आलोय, तर तुम्हाला लोहार चाळीत दाखवतो, इकडे लाईट्सचं पूर्ण मार्केट आहे, जे घरच्या डेकोरेटिव्ह लाईट्स असतात, होम डेकोरच्या त्या पण, आणि गणपती डेकोरेशनसाठी पण आहे। पण आम्ही जास्त फिरणार नाही, थोडंसं तुम्हाला दाखवतो। दिसेल तुम्हाला इकडे लाईट्स, मी गेल्या वर्षी हा पट्टा घेतला होता, हा पट्टा आणि स्पॉट्स आहेत या साईडला पण दिसेल तुम्हाला लाईट्स। काय करतो? बनवायचं मटेरियल पाहिजे। कोण बनवतं लाईटचं? काय बोलतो? हां माय प्लस निगेटिव्ह वगैरे फायनलपेक्षा भारी रेट बोलतो। किती बोलतोय? काय का दुकान लाईटचं? हां, काय बोलतो? फक्त फिटिंगला इलेक्ट्रिक स्पीड आहे, स्पीड 50 फूट, त्याला रिमोट आहे। 50 फूट
मागे दिसते ते पूर्ण लोअर चाळ आहे, म्हणजे आम्ही आता लोअर चाळीतच फिरतोय. अजून मार्केट नाही, संध्याकाळी मार्केटमध्ये खूप मजा येते, लाईट सगळ्या चालू असतात. कसले सॉकेट गणपतीच्या डेकोरेशनसाठी वेगवेगळ्या लाईट्स LED लावल्या तिकडे. दुकानाचं नाव बघा काय आहे ते, कविन. ते पण लोअर चाळीतच आहे. भरपूर ऑप्शन आहे तिकडे. आपण थोडंसं पुढे जाऊया. गणपतीसाठी खूप साऱ्या लाईट्सचे ऑप्शन आहेत. हॅलोजन सिरीज LED वेगवेगळे कलर्सचे हॅलोजन्स तिथे मिळतील. त्यांना बिझनेस करायचे त्यांच्यासाठी पण छान ऑप्शन आहेत तिकडे. काय बघतो रे कसे भाऊ? 270 रुपयाला घेऊन गेलो. आता सगळ्या प्लास्टिकच्या फुलांच्या माळी बाहेर आल्या तिथे गणपती डेकोरेशनला. हा गेला कुठे रे मस्जिद बोलून? दिसेल इकडे लाईट्स. तेजस इकडे बघतोय लाईट्स. इकडे पण इकडे तुम्हाला दाखवते बघा. आवळा लोअर चाळीत पण तुम्हाला फुल मार्केट दिसेल प्लास्टिकचं. आहे बघा मित्रांनो, इथे जरा असं लाईट्स वगैरे आहेत. हे भाऊ कसे सगळं लोअर चाळीत तुम्हाला माहिती आहे प्रत्येक प्रकारच्या लाईट्स मिळतात. इथे लेझर, शार्पी, नंतर आपले जे फोकस वगैरे असतात ते सगळे मिळतात. मला दिसले मागे आम्ही आता उभं, इथे पण आहे. तेजस इकडे विचारायला लागलं, तिकडे पण आहे. पण आता इकडे अजून काय विकत नाही घेतलं, फक्त मार्केट दाखवतं. लोअरचा फिरून झालं. नितीनने एक निऑन लाईट घेतल्या. तेजस तोरणाचं मटेरियल घेतो आणि मी आता हॅलोजन बघतोय. पण ऑलमोस्ट आम्ही लोअरचा तुम्हाला दाखवलं आहे. आता आम्ही जरा नाश्ता करतो. नाश्ता नाही सॉरी, जेवायचे मित्रांनो. जरा आम्ही पेट पूजा करून घेतो, मग पुढच्या वेळेस तुम्हाला दाखवतो. लोअरचा आता आपण नाही, आपण आता सरळ जाणार बुलेश्वरला. तर लोअर चाळ तुम्हाला कळलंच असेल, चांदणी रोडवरून जवळ आहे. हां सॉरी, मरीन लाईन्सवरून जवळ आहे, चांदणी रोडवरून नाही. मरीन लाईन्सवरून जवळ आहे. तर आम्ही आता ती दाखवलं आहे तुम्हाला. गणपतीसाठी खूप सारे ऑप्शन आहेत इथे. LED ऑप्शन, नॉर्मल LEDचे खूप सारे ऑप्शन आहेत. LED लाईट्स, हॅलोजन, पार लाईट, बीम लाईट सगळे इथे मिळतील तुम्हाला स्वस्तामध्ये. जर होलसेलमध्ये घ्यायचं तर आणखी जबरदस्त मिळेल. गावाला घेऊन जायचं तर ते पण मस्त. गावच्यासाठी डेकोरेशनसाठी खूप चांगल्या लाईट्स आहेत. तर लाईटसाठी जर तुम्हाला यायचं असेल तर नक्की मुंबईमध्ये लोअर चाळीत व्हिजिट करा. आता तेजस काय घेणार आहे त्याला माहिती. मला तर आता हॅलोजन बघायचं आहे. मटेरियल बघितलं आहे, अजून 2-3 ठिकाणी जरा जायचं आहे. मग आम्ही फायनल करू काय काय आवडते ते. खाण्याचं ऑप्शन शोधत प्रॉफिट मार्केटपर्यंत पोहोचलोय चालत. आम्हाला काय अजून खाण्याचं ऑप्शन भेटत नाहीये. हॉटेल शोधतोय ते मित्रांनो. दाखव तुम्हाला. प्रॉफिट समोरच आहे. फिरून दमलोय. चलो. दिसेल क्रॉफिट मार्केट. आता आम्ही क्रॉफिटच्या इथे कुठेतरी जेवायचा ऑप्शन शोधतो आणि मग पुढचं मार्केट फिरायचं कंटिन्यू करू. मी आता क्रॉफिटच्या इकडे थोडंसं जेवलो आणि दिसलं लोअर चाळ फिरलो आम्ही.
त्यानंतर प्लास्टिकच्या फुलांच्या माळी बघत होतो. लोहार चाळीतच होते कारण महानगरपालिकेची गाडी होती, सगळ्यांना पळापळ सुरू झालेली. तर प्रॉफिटच्या इकडे आसपास जास्त फुलवाले नव्हते यावेळेला लढी, त्या माळी वगैरे असतात त्या, कारण नगरपालिकेची गाडी पण आलेली आणि त्याच्यामुळं मे बी सगळे तिथून निघून गेले असेल रस्त्यावरती. तर ते काय जास्त आपल्याला बघायला नाही मिळालं. आता आपण चाललो आहे गुलालवाडीत मेटल मार्केटला. ते कपडे घेतो आहे. आता त्यांनी त्या व्हाईट शर्ट घेतला आहे, शर्ट पीस घेतला आहे, तो पॅन्ट बघायला गेला आहे. आपण आता कपडा मार्केटमध्ये आहोत, दाखवतो तुम्हाला. मार्केटमध्ये घुसले दिसेल तुम्हाला इकडे. हे काय घ्यायचंय? अहो इकडे व्हाईट कपडे बघ किती होते. आलो इथे तांबा पितळ मार्केटला, मुंबादेवीच्या जवळ. आता तुम्हाला देवासाठी टाळ, लामण दिवे, समय वगैरे घ्यायचे तर तुम्ही इकडे येऊ शकता. म्हणजे दिवे, पंचारती, समय, देवांच्या छोट्या छोट्या मूर्त्या पण आहेत तिथे. टाळ, लामण दिवे. मी आता आलोय ते साई गणेश हँडीक्राफ्ट मध्ये. हे आहे पांजरपोल. इथे तुम्हाला व्हाईट मेटलचे वस्तू मिळतील. तुम्हाला जो इंस्टाग्रामला जो व्हिडिओ दिसतो ते हेच दुकान आहे. घ्यायला आलो होतो तुम्हाला इथे मंदिर भेटला. पितळे व्हाईट मेटलमध्ये नाही आहे, त्याची कॉस्टिंग जास्त पडते. बघू आता आपण किती कमी करतो आहे. तर तुम्हाला दिसेल सगळे मेटलचेच वस्तू आहेत. आता आम्ही इथे त्याचा भाव केला आहे, बघू अजून थोडा कमी करतोय का. लाईन्सला पोचलोय आणि जस्ट प्लॅटफॉर्मला पोचलो. जोरात पाऊस आला, तुम्हाला दाखवतो. हा पाऊस ऑलरेडी सुरू झाला. उंदीर हा एक फुटाचा उंदीर आहे. हा आपण आपल्याला द्यायचा आहे, त्यासाठी घेतलेला आहे. तर हा उंदीर आपण घेतला आहे पांजरपोळमधून, म्हणजे बुलेश्वरच्या इकडे. आणि अजून काही घेतलं नाही आहे. बाकीचं आपण वस्तू घेतल्या त्या तेजसने कपडे घेतले आणि नितीनने 2 पितळेचे हत्ती घेतले, मोरपिसं घेतली आणि त्याला लागणारी एक निऑन लाईट घेतली. एवढं सगळं आम्ही आज घेतलेलं आहे आणि हा व्हिडिओ आपण पूर्ण केला आहे. तर आपण आजचा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ थोड्या वेळाने संपूच. तर हा मी फक्त तुम्हाला उंदीर दाखवला. मी आज खरेदी केलेली ही जी गोष्ट होती त्यासाठी आपण गेलो होतो ते हे उंदीर आहेत. घरी आलो, म्हणजे 8 वाजता घरी आलो, फ्रेश झालो. मरीन लाईन्सवरून विरार पकडले आम्ही. आणि आपण आज बघितलंच मार्केट कुठून स्टार्ट केलं होतं फिरायला. लोहार चाळीतून चालू केलं. तर लोहार चाळीमध्ये लाईटचे दुकान दाखवले तुम्हाला. मग तिथे प्लास्टिकच्या फुलांच्या ज्या माळा होत्या त्या पण होत्या. आणि तिथून आपण गेलेलो मंगलदास मार्केटमध्ये पण आपण थोडंसं फेरफटका मारला. तिथून पुढे बाहेर पडलो आपण कपडा मार्केटच्या इथे गेलो. तिथून पुढे आपण प्रॉफिट मार्केटच्या इकडे गेलो. नंतर जेवलो. मग आपण तिथून गेलो
कुठे हां गुलालवाडीमध्ये तांबा पितळ मार्केटमध्ये गेलो, तिथे फिरलो. तिथून पुढे आपण आज मांजरपोळच्या इकडे आपण गेलो. तिथे आपल्याला पण व्हाईट मेटल आणि पितळेच्या भांड्याचं ऑप्शन होतं, तर आपण तिथे गेलो. व्हाईट मेटलचं आपल्याला उंदीर नाही मिळाला, मग आपण पितळेचा उंदीर घेतला. मी पितळेचा उंदीर घेतला, नितीनने 2 हत्ती घेतले. आम्ही टाळ वगैरे बघत होतो पण नाही घेतला मी तिथं. तर तिथे खूप सारे गणपतीसाठी किंवा आपल्या रेग्युलर पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू त्या लामण दिवे, समई, उंदीर, देवांच्या वेगवेगळ्या मूर्त्या, टाळ, पंचायतू, घंटी सगळ्या होत्या. ऑप्शन खूप सारे होते मार्केटमध्ये, खूप सारे आता ऑप्शन होते. डेकोरेशनचे पण खूप सारे ऑप्शन आहेत, पण आम्ही आज एवढाच मार्केट फिरलो. तर आजचा हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता. जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, हे सगळे बुलेश्वरच्या जवळपासच आहेत, वॉकेबल डिस्टन्सवरतीच आहेत. एक 5-5, 10-10 मिनटाच्या वॉकेबल डिस्टन्सवरती हे सगळे मार्केट जवळपास आहेत. तर गणपतीच्या आधी कोणी जाणार असेल तर नक्की जा. खूप सारे ऑप्शन मिळतील तुम्हाला तिकडे डेकोरेशनसाठी, पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंचा. तर मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो आणि भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयाकडे. तुमची रजा घेतो. बाय बाय.